मी करतोय आज आपल्या या चला उद्योजकांना भेटूया या सिरीजला आज 25वा आजचा एपिसोड आहे, सिल्वर ज्युबिली एपिसोड. आणि याला साजेस असं व्यक्तिमत्व आपल्याला आज भेटलेलं आहे, ते म्हणजे सुधीर मुतालिक. सुधीर मुतालिक सर बेसिकली पॉझिटिव्ह. नमस्कार मुतालिक सर. नमस्कार. नमस्कार. वेलकम तुमचं या आमच्या प्लॅटफॉर्मवर चला उद्योजकांशी बोलूया. आणि आज आपल्याला बरंच बोलायचं आहे तुमच्याबद्दल. सुधीर मुतालिक सरांचा थोडासा एक परिचय करून देतो मी. मुतालिक सर हे तसे पहिल्या पिढीतले उद्योजक आहे, फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्योर्स. 1990 मध्ये त्यांनी बी केलं इथून कराड मधून. आणि पण 12वीला असतानाच त्यांनी मनात निश्चय केला होता की आपला स्वतःचा काहीतरी व्यवसाय असावा, कारण की घरातली परिस्थिती तशी हालाकीची होती. कसं बसं शिक्षण पूर्ण केलं होतं आणि नंतर बी केल्यानंतर त्यांच्या मनात एक उद्योजकतेचे वारे फिरत होते आणि एका छोट्याशा फॅब्रिकेशन वर्कशॉप पासून सुरू केलं. त्याचा विस्तार आज असा आहे की 5 प्लॅन्ट त्यांचे आहेत. 2 अंबडमध्ये आहे, 2 सिन्नरमध्ये आहे, 1 सातपूरमध्ये आहे. आज जवळपास 40 कंट्रीजना एक्सपोर्ट आहे. आणि भारतातल्या प्रमुख जे काही उद्योग समूह आहे, मग त्याच्यामध्ये ONGC असेल, मग त्याच्यामध्ये NTPC असेल, भेल असेल, L&T असेल, रिलायन्स असेल, आदित्य बिर्ला ग्रुप असेल, असे नामवंत उद्योगांना ते त्यांचे क्लायंट आहेत. आणि अनेक देश म्हणजे त्याच्यामध्ये अगदी अमेरिका, चायना सुद्धा आहे. अमेरिका, चायना, ब्राझील, इटली, नेदरलँड, नॉर्थ कोरिया, UAE अशा अनेक देशांमध्ये सुद्धा त्यांचं एक्सपोर्टचं काम चालू आहे. तर मित्रांनो, त्यांना तसे अवॉर्ड सुद्धा भरपूर आहेत. त्यांना आपल्या महाराष्ट्र शासनाचा बेस्ट बिझनेस आणि बेस्ट एंटरप्रेन्योर अवॉर्ड त्यांना मिळालेला आहे. त्याच्यानंतर निमा एक्सलन्स अवॉर्ड त्यांना 2दा मिळालेला आहे. आणि एक तर ते जे इराणींच्या हस्ते मिळालेलं आहे, टाटा सन्स जे MD त्यांच्या हस्ते मिळालेलं आहे, आणि एक राजश्री बिर्लाच्या हस्ते मिळालेलं आहे. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स सुद्धा त्यांना इम्पोर्ट सबस्टिट्यूट साठी अवॉर्ड मिळालेला आहे. आणि इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियरचं त्यांचा इंजिनिअरिंग अचिव्हमेंट साठी अवॉर्ड मिळालेला. मित्रांनो, मुतालिक सर जसं मी सांगितलं, पहिल्या पिढीतले उद्योजक, कोणत्याही घरातला वारसा नाही. अगदी सुरुवात केली त्यांनी छोट्याशा त्या वर्कशॉप मधून सेप्टिक टँक बनवण्यापासून सुरुवात केली आणि आज अनेक इंडस्ट्रीला ते सप्लाय करतायत. त्यांचे जे मेन प्रोडक्ट्स आहे ते म्हणजे केमिकल डोजिंग पंप आहे, स्किड माउंटिंग पॅकेजेस आहेत, त्याच्यानंतर हाय प्रेशर ट्रिप्लेक्स पंप आहे, प्रोग्रेसिव्ह कॅव्हिटी स्क्रू पंप्स आहे, स्टॅटिक इक्विपमेंट्स आहे, टर्नकी डेअरी प्रोजेक्ट्स आहे. डेअरी प्रोजेक्ट्स आणि फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीला सुद्धा त्यांच्या मशिनरी जातात. तर असं त्यांचे प्रोडक्ट्स आहेत. बेसिकली त्यांच्या बऱ्याच अचिव्हमेंट्स सांगण्यासारख्या, पण त्याच्यात एक महत्वाची अचिव्हमेंट, नोटेबल अचिव्हमेंट ज्याला आपण म्हणू शकतो, ती म्हणजे कारगिल युद्धात सियाचेनच्या भागात त्यांनी -60 डिग्री टेम्परेचर मध्ये स्वतः 45 दिवस थांबून केरोसिन पंपिंग सिस्टीम त्यांनी तिथे इन्स्टॉल केलेली आहे. डिफेन्स साठी त्यांनी असं बरंच खूप महत्वाचं काम केलेलं आहे. त्याच्यानंतर त्यांना अनेक कमिटीवरती आहे. सध्या ते आपल्या देशातली एक सर्वोच्च बॉडी आहे, CII, कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज, याचे ते महाराष्ट्राचे व्हाईस चेअरमन आहे. त्याच्यानंतर ते CIIच्या MSME कमिटीचे नॅशनल काउन्सिल मेंबर सुद्धा आहे. त्याच्यानंतर प्रोसेस प्लांट मशिनरी असोसिएशन आहे, त्याचे ते मेंबर आहे. त्याशिवाय ते मेंबरशिप कमिटी, त्यांची जी मेंबरशिप कमिटी आहे त्यांचे ते चेअरमन सुद्धा आहे. निमा, आपल्या नाशिकची जी नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन आहे, त्याचे ते पॅट्रन संरक्षक आहे. सृजन नावाची जी संस्था आहे, बेसिकली पॉलिटेक्निकचे विद्यार्थी जे काही क्रिएटिव्ह प्रोजेक्ट्स करतात, त्यांचं जे डिस्प्ले होत असतं डिपेक्टच्या माध्यमातून, तर त्याचं ते पॅट्रॉन आहे त्या सृजन संस्थेचे. सरांना वाचनाचं सुद्धा खूप आवड आहे. हिस्ट्री वाचण्यात त्यांना खूप इंटरेस्ट आहे. हिस्ट्री ऑफ ॲटॉमिक बॉम्ब सुद्धा त्यांचा तो एक आवडीचा विषय राहिलेला आहे. अनेक वर्तमानपत्रात त्यांचे लेखन सातत्याने येत असतात. सगळे म्हणजे असं एक नाही वर्तमानपत्र की ज्याच्यात सुधीर मुतालिक हे नाव सापडणार नाही. अनेक ठिकाणी लेक्चर सुद्धा ते देत असतात. उद्योगवर्धिनीच्या आपल्या एका प्लॅटफॉर्मवर सुद्धा सरांचे लेक्चर झालेले आहेत. तर मित्रांनो, आणि त्यांची एक अजून एक खूबी सांगायला आवडेल मला, इज अ व्हेरी गुड सिंगर ऑल्सो. खूप छान गायक सुद्धा त्या. त्यांचं एखादं गाणं शेवटी आपल्याला एखादं अंतरा जरी ऐकायला भेटला तर आपण करूया प्रयत्न. पण अर्थात आपल्याला
त्यांचं व्यक्तिमत्व जाणून घ्यायचं आहे, त्यांचं हा जो काही उद्योजकीय प्रवास आहे तो जाणून घ्यायचा आहे, की ज्याच्यामुळे आज सगळ्यांना जी काही एक मरगळ थोडीशी आहे इंडस्ट्रीमध्ये म्हणा किंवा एकंदरीत सगळ्या वातावरणामध्ये या कोरोनामुळे झालेली जी काही मरगळ आहे ती दूर करण्याचा सुधीरजी आमचा हा छोटा प्रयत्न चालू आहे. आणि खूप चांगला आतापर्यंत जे 25 एपिसोड झाले त्याला मोर दॅन 30,000 लोकांनी व्ह्यू केलेला आहे आणि 30,000 लोक अटेंड केले. तर खूप चांगला प्रतिसाद आणि खूप पॉझिटिव्ह फीडबॅक आम्हाला आतापर्यंत मिळालेले आहे. आणि तुमच्या तर युनिटचं नावच पॉझिटिव्ह आहे, त्यामुळे आजच्या याच्यातून खूप पॉझिटिव्ह मेसेज लोकांना जाईल अशी अपेक्षा नाही, खात्री आहे. सुधीरजी परत एकदा आपलं स्वागत करतो आणि आपल्याला विनंती करतो की बेसिकली आपला जो उद्योजकीय प्रवास आहे, तुम्ही उद्योग करायचं केव्हा निश्चित केलं आणि मग करताना तुम्हाला काय अडचणी आल्या, सुरुवात कशी झाली आणि मग त्या अडचणीवर कसे मात करत गेला आणि हे जे काही आतापर्यंत तुमचा जो प्रवास झालाय तो कसा कसा झाला, काय काय त्याच्यामध्ये अचिव्हमेंट झाल्या, काही अडचणी आल्या आणि त्याच्यावर तुम्ही कशा पद्धतीने पुढे जात गेला आणि अजूनही बरंच पुढे तुमचा प्रवास तुम्हाला करायचे तुमचे हे आहे. तर एकंदरीत तुमच्या या सगळ्या प्रवासाबद्दल एक आपण ऐकून घेऊया. सगळ्यांना श्रोत्यांना माझ्या मते ते ऐकायला खूप आवडेल. सुधीरजी प्लीज आपण जरा आपलं अनुभव कथा, हा सगळे यशोगाथा सांगण्याचा कार्यक्रम आहे तर आणि आपल्या मागे सगळे पुस्तकं दिसत आहेत आम्हाला, तर तुमचं वाचन खूपच दांडगं आहे, त्यामुळे निश्चितच खूप चांगले विचार आम्हाला मिळतील ही अपेक्षा आहे. सुधीरजी. धन्यवाद. हा तुम्ही क्रिएट केलेला सुनीलजी प्लॅटफॉर्म खूप मोठा आहे. तुमचं गेल्या कित्येक वर्षांमधलं रादर दशकांमधलं हे काम मला माहिती आहे नाशिककर असल्यामुळे, आणि त्यामुळे मला तुम्ही चांगले माहिती आहेत किती तळमळीनं तुम्ही उद्योजकतेचा प्रसार करण्याचा प्रयत्न करताय हे मी स्वतः बघतोय. त्यामुळे मला खरं तर फक्त माझ्या वतीनं नाही तर नाशिककरांच्या वतीनं, मराठी माणसांच्या महाराष्ट्रीय लोकांच्या वतीनं, अख्ख्या देशाच्या वतीनं मला तुमचे आभार मानावेसे वाटतात. याचं कारण की तुमचं कॉन्ट्रीब्युशन उद्योजकता या विषयामधलं वाखाणण्यासारखं आहे आणि त्याची आज या देशाला प्रचंड गरज पण आहे. त्यामुळे अशा तुमच्या सहवासात मी येतोय आणि तुम्ही मला तुमच्या प्लॅटफॉर्मवरती आज बोलवताय, त्याचा मला भरपूर आनंद आहे. आभार मानणं हे फारच औपचारिक आणि बुळबुळीत घासून बुळबुळीत झालेलं विधान आहे. मला असं वाटतं की या निमित्तानं तुमच्याशी पुन्हा अधिक दृढ मैत्री करण्याची संधी मला मिळावी असं मला वाटतं. यशोगाथा असा तुम्ही शब्दप्रयोग केला. यशोगाथा म्हणजे धीरूभाई अंबानींची असू शकते, यशोगाथा कदाचित बिल गेट्सची असू शकते. मी एक छोटा उद्योजक आहे, एंटरप्रेनर आहे. उद्यमशीलता ठासून भरलेलं व्यक्तिमत्व आहे. इतकंच खरं तर माझ्या आयुष्यात आहे असं मला वाटतं. उद्योजकता किंवा उद्यमशीलता याचा बेसिक अर्थ असा आहे की प्रयोग करायला आवडतात, प्रयोग करून बघायला आवडतात. मला माझ्यावरती प्रयोग करून बघायला आवडतात, म्हणून कदाचित मी उद्योजक आहे. मला अन्य म्हणजे आय वॉन्ट टू बी गिनी पिग बाय मायसेल्फ and I would like to experiment on myself. I keep on experimenting on myself. Maybe that is why I'm an entrepreneur. पण ह्याला अर्थात बाकीचे पण काही आस्पेक्ट्स असतात. तुमच्या बोलण्यातनं आलं त्यातल्या काही भागांकडे मी जातो. खरं तर तुम्ही माझा करून दिलेला परिचय मला अखंड 1.5 तास 2 तास सुरू राहावा असं वाटत होतं, कारण ऐकायला बरं वाटतं ना, स्वतःविषयी ऐकायला खूप छान वाटतं. दॅट वॉज रिअली अ ग्रेट पार्ट ऑफ दिस प्रोग्राम. एक नक्की आहे की मला खूप आधीपासून असं काहीतरी करायचं होतं. म्हणजे ज्या वेळेला 12वी वगैरे, तर त्यावेळेला साधारणपणे चित्र तर तयार झालंच होतं की आपल्याला काय करायचंय. पण मला असं वाटतं की त्याची सुरुवात तिथून नाही झालेली. खूप लहानपणापासून मला असं वाटतं. हे मी सांगतो एवढ्यासाठी
की या निमित्तानं इथे तुमच्याकडे जमलेल्या काही लोकांना असंही काही असू शकतं, हे कळावं. कदाचित त्यांना त्यांच्या मुलांना, भावाला किंवा आणखी कोणाला हे सांगता यावं. आणि कारण या दरम्यान या एकूण प्रवासामध्ये प्रश्न बरेच असतात लोकांना. मुद्दा असा आहे की त्यामुळे मला खूप लहानपणापूर्वीपासून असं वाटायचं की आपण आपल्यासाठी असं एक स्थान क्रिएट केलं पाहिजे की जिथे मला कोणी प्रश्न विचारणार नाही. जिथे मला भावतात ते प्रयोग मला करता येतील. मी पुन्हा पुन्हा त्या एका विषयाकडे येतोय की उद्योजकता म्हणजे बेसिकली प्रयोग करण्याची प्रचंड लिबर्टी, प्रचंड स्वातंत्र्य असलेला तो आयुष्याचा एक भाग आहे, जिथे तुम्ही तुमच्यावरती प्रयोग करू शकता. मला अशी एक जागा निर्माण करायची होती की जिथे मला कुणी प्रश्न विचारणार नाही की तू हे का करतो. आता तसं का बरं वाटलं याची काही खास कारण नाही आहेत. म्हणजे अगदी प्रामाणिकपणे मी सांगतो, आजूबाजूची परिस्थिती बघितली, ज्या पद्धतीमध्ये लोक राहतात, झगडतात आयुष्याशी आणि त्यातून उभे राहायचा प्रयत्न करतात, त्या लोकांची परिस्थिती, त्या लोकांची बॅकग्राऊंड अतिशय भीषण असते, भयंकर असते. आर्थिक दारिद्र्य तर आहेच, पण ज्या वातावरणामध्ये ते राहतात, ते वातावरण भयंकर चॅलेंजिंग असतं. माझं तसं नव्हतं. मला असं कधीच वाटत नाही की आय हॅव कम फ्रॉम अ बॅकग्राऊंड विथ लॉट ऑफ इकॉनॉमिक चॅलेंजेस. नो. Maybe I was from a middle class family. My father was a teacher in a municipal high school. म्हणजे गावामधल्या म्युनिसिपालिटीच्या वगैरे शाळा असते तिथे माझे वडील होते. आणि रिझनेबली गुड शाळेमध्ये म्हणजे त्यावेळेला ज्या काही शाळा होत्या मराठी माध्यमांच्या त्यातल्या शाळेमध्ये माझं शिक्षण झालं. पण मला हे नक्की नमूद करावं असं वाटतं आणि ती उद्योजक बनण्याची एक महत्वाची रिक्वायरमेंट आहे की माझे मित्र होते, माझे मित्र आहेत, कदाचित आज सुद्धा आले असतील माझ्या गावच्या काही मित्रांपर्यंत ही बातमी गेली आणि त्यांनाही असं वाटलं की आज आपण जॉईन झालं पाहिजे. मी निपाणीचा आहे, बेळगाव जिल्ह्यातला. तर मला लहानपणी मित्र तर होते, पण तरीही मी बऱ्यापैकी एकटा असायचो. मला माझ्या स्वतःशी बोलायला मला खूप आवडायचं. गल्लीमध्ये माझ्या 4-5 मित्र माझे होते. ते सगळे एकत्र शाळेला जायचे. पण कदाचित त्यांना आठवेल, पण मला हे पक्क माहिती आहे, की मी त्यांच्या बरोबरीने कधी शाळेत गेलो नाही. त्यांच्या बरोबर कधी मी आलो नाही. मी एकटा गेलो नाही. मी एकटा आलो. बऱ्याचदा खेळाच्या तासाला मधल्या सुट्टीमध्ये पण मी एकटा असायचो. कदाचित लॅबोरेटरीमध्ये बऱ्याचदा मी असायचो सरांबरोबर आमच्या. विज्ञानाच्या त्यावेळेला म्हणायचो आम्ही. सायन्सचं आज तुम्ही म्हणा. मे बी झूलॉजीची लॅबोरेटरी किंवा फिजिक्स लॅबोरेटरी. आय यूज टू टेक माय लंच विथ माय प्रोफेसर्स. याचं कारण असं की मला सगळ्यात महत्वाचं माझी जी लहानपणापासूनची गरज आहे, जी आजही आहे, की मला स्वतःशी बोलायला भरपूर आवडतं. मी माझ्यामध्ये रमतो. म्हणजे माझ्यामध्ये मशगूल होतो असं मला म्हणायचं नाहीये. मी म्हणजे ज्याला तुम्ही काही चिंतनाची फेज म्हणा वगैरे वगैरे, मला स्वतःला गुहेमध्ये जायला जगायला आवडतं. त्यामुळे यातून मग मला फार खेळायला आवडायचं नाही. ज्या वेळेला लोकांना पतंग उडवायला आवडायचे, त्यावेळेला मला पतंग बनवून विकायला आवडायचे. आम्ही छोट्या प्रमाणात मी माझ्या मित्रांसाठी लायब्ररी तयार केली होती. त्यामध्ये लायब्ररीमध्ये मुलांनी यावं असं मला वाटायचं. छोट्या प्रमाणात काही लॉटरी वगैरे असं असं लहानपणी करावं असं वाटलं ते करायचं आणि भर बाजारपेठेत त्यासाठी बसायचं. आमच्याकडे माझ्या गल्लीमध्ये एक भारत स्टोअर्स नावाचं दुकान चालवणारे आबा होते. भला माणूस. ते मी केलेले पतंग आणि आकाशदिवे तिकडे विकायला ठेवायचे. मला असं वाटतं की याच्यामध्ये मी खूप रमलोय लहानपणापासून आणि मला असंच काहीतरी करावं असं वाटायचं जिथे मला प्रयोग करता येतील. 12वी वगैरे झाल्यानंतर इंजिनिअरिंगला आल्यानंतर तर लख्ख प्रकाश पडला की याचा अर्थ असा आहे की मला माझा स्वतःचा उद्योग करायचा आहे. मी तुम्हाला एक अतिशय इम्पॉर्टंट घटना माझ्या आयुष्यामध्ये घडलेली सांगतो, जिथे खऱ्या अर्थानं इट वॉज म्हणजे मला स्वतःशी कमिटमेंट करता आली की यस आपल्याला हेच करायचं आहे. मी 11वी-12वी मध्ये असताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं काम करायचं.
स्वाभाविकपणे इंजिनिअरिंगला आल्यानंतर ते काम सुरू झालं. तिथे काही मित्र होते. ते वय तसं असतं की आपण काहीतरी करावं, देशासाठी काहीतरी करावं असं वाटायचं. तिथल्या त्यावेळेला मित्रांनी 1986 साली मी फर्स्ट इयर ऑफ इंजिनिअरिंगला असताना असं ठरवलं की साला हे डिप्लोमाचे विद्यार्थी आहेत ना, त्या डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या वर्किंग मॉडेल्सचं आपण प्रदर्शन बनवू. गंमत तुम्हाला सांगतो की सांगलीमध्ये आम्ही तो प्रयोग करायचा ठरवला. त्याच्यामध्ये मी एक छोटा कार्यकर्ता होतो असं म्हणलं तरी चालेल, किंवा मी त्यातला एक भाग होतो. आणि त्यावेळेला आम्हाला खूप कॉलेजेसमध्ये जाऊन, कारण डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांनी केलेलं वर्किंग मॉडेल्स हा प्रकार फक्त कॉलेज पुरता किंवा इट वॉज अ पार्ट ऑफ ओनली करिक्युलर ऍक्टिव्हिटी, बाहेर कसं काय मांडणार. त्यामुळे तो विचार जरा क्रांतिकारी होता. पण येस, काही कॉलेजेसने रिस्पॉन्स दिला आणि तिथून खरं तर माझ्या उद्योजकतेची चांगल्या अर्थानं सुरुवात झाली असं मला वाटतं. कारण आम्ही त्याचा पर्पज असं ठरवला की यातून हे जे विद्यार्थी वर्किंग मॉडेल बनवत आहेत, तर त्यातले काही विद्यार्थी त्यांनी बनवलेलं मॉडेल हे कदाचित त्याचं कमर्शियलायझेशन करू शकतील, ते बाजारात आणू शकतील. उद्यमशीलता वाढवली पाहिजे, उद्योजकता त्यांच्यामध्ये बाणवली पाहिजे. आणि त्यांचा जो प्रयोग आहे, त्यांनी केलेलं जे वर्किंग मॉडेल आहे ते समाजापुढे आणू, त्यातनं उद्योजकांना ते दाखवू, उद्योगात काम करणाऱ्या लोकांना दाखवू, ते त्यांच्याशी चर्चा करतील, यांचं पण कम्युनिकेशन स्किल शार्पन होईल, त्यांना त्यांच्या प्रॉडक्टचं प्रेझेंटेशन करता येईल. हे 1986 साली मी एफईला असताना, मी फर्स्ट इयर ऑफ इंजिनिअरिंगला असताना काही मित्रांनी सुरू केलं, त्याच्यामध्ये मी पण होतो. इथून खरं तर सुरुवात झाली. आणि मग फायनल इयरला असताना 4 वर्ष झाली हे आम्ही अत्यंत सक्सेसफुली सांगलीमध्ये ऑर्गनाईज करत होतो. आता तुम्ही मला सांगा की जिथे उद्योजकांनी विद्यार्थ्यांनी उद्योजक व्हावं असे प्रयत्न गेले 4 वर्ष आम्ही करतोय, त्यासाठी काही ना काही प्रयत्न करतोय. आणि जे प्रदर्शन आम्ही भरवायला सुरुवात केली होती ती इतक्या मोठ्या प्रमाणात 4 वर्षात आता त्याला बऱ्यापैकी नावाज बऱ्यापैकी स्वरूप आलं होतं. तर मग मला नॅचरली फायनल इयर झाल्यानंतर मी कुठे नोकरी करावी म्हणजे केवढा मोठा गुन्हा आहे असं, म्हणजे असंच मला वाटलं होतं. नोकरी करणं हा गुन्हा आहे असं मला वाटलं होतं. पण मग एक अडचण फक्त त्यातली अशी होती की मी आहे निपाणीचा, छोटं गाव आहे. मी ज्या शाळेमध्ये शिकलो अर्जुनी 8वी ते 12वी पर्यंत, त्या गावची लोकसंख्या आजही मला वाटतं 2,500-3,000 हजारच असेल. म्हणजे फार तिथे काय उद्योग किंवा असं वर्कहोलिक कल्चर होतं अशातला भाग नाही. मी इंजिनिअरिंग झालो कराड सारख्या अगेन ग्रामीण भागामध्ये. वी वेर नेव्हर एक्सपोज टू सिटीज लाईक पुणे अँड मुंबई. त्यामुळे इंजिनिअरिंगला असताना मला कॅम्पस मधून किर्लोस्कर ऑइल इंजिन्स मध्ये नोकरी मिळाली. आणि मी असं ठरवलं की 1 वर्षभर आपण, निमित्त हे होतं की मला त्या निमित्तानं पुण्यामध्ये जाता येईल, पुण्यामध्ये स्थायिक होता येईल, पुण्यामध्ये मला पाय रोवता येतील. पुण्यामध्ये मी गेलो. बट व्हेरी फ्रँकली इट वॉज व्हेरी मच डिसाइडेड. 19 ऑगस्ट 1990 साली मी किर्लोस्कर ऑइल इंजिन्सला जॉईन झालो. आणि ज्या दिवशी जॉईन झालो त्या दिवशी माझं ठरलं होतं की 19 ऑगस्ट 1991, म्हणजे एकच वर्ष, 19 ऑगस्ट 1991 ला मी इथे म्हणजे नोकरीमध्ये असणार नाही. इट वॉज व्हेरी सिम्पल. इट वॉज जस्ट अ स्टेपिंग स्टोन फॉर मी टू गेट एक्सपोज टू द वर्ल्ड ऑफ इंडस्ट्रीज अँड ऑफकोर्स टू गेट इन टू पुणे. पुण्यामध्ये फक्त आल्यानंतर मला जाणवलं असं की ये अपने बस की बात नाहीये पुण्यात राहणं, कारण पुणे प्रचंड महाग होतं. एक निश्चित हे कळालं होतं की देर इज नो पॉइंट इन गोइंग बॅक टू माय होम टाउन लाईक निपाणी किंवा इव्हन बेळगाव किंवा कोल्हापूर. एक म्हणजे कधी कधी आपण ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये काही भन्नाट निर्णय करतो. आता ते निर्णय करण्याची सुद्धा म्हणजे माझा निर्णय काय होता की आय हॅव टू बी समवेअर नियर मुंबई फॉर शुअर. कुठल्याही परिस्थिती मला मुंबईच्या जवळपास राहायचंय. आता हा निर्णय मी का केला, मला असं का बरं वाटलं, तर मला असं वाटतं की आपल्याला जे करायचं आहे त्या विषयात जर आपण ऑब्सेस्ड असलो, म्हणजे तो सतत आपल्या डोक्यामध्ये तो जर विचार असला आणि आपण जर तो विचार किंवा ते स्वप्न जगायला लागलो खऱ्या अर्थाने रात्रंदिवस,
तर माझं असं ऑब्झर्वेशन आहे किंवा माझं ठाम मत असं आहे की तुम्हाला त्या मार्गातले अनेक प्रश्न एकतर प्रश्न पडत जातात त्याच मार्गातले आणि त्याची उत्तरं पण सटासट मिळत जातात. द ओनली नीड इज यू नीड टू गेट ऑब्सेस्ड बाय युअर टार्गेट. यू नीड टू रिअली गेट पजेस्ड बाय युअर गोल. सातत्यानं तुम्ही त्या पर्टिक्युलर फेज मध्ये असलं पाहिजे असं मला वाटतं. मला म्हणजे कदाचित सुनीलजी तुम्ही हे जाणू शकता की मी गांधीजींचा किती भक्त आहे, किमान माझ्या स्टाईलवरनं तरी. म्हणजे किमान माझ्या स्टाईलवरनं. गांधीजी असं म्हणायचे की इफ यू वॉन्ट टू बी द चेंज, आय मीन इफ यू वॉन्ट टू सी द चेंज, बी द चेंज. म्हणजे तुम्हाला जी गोष्ट करावीशी वाटते ना, बी द चेंज. तुम्ही ती चेंज, तो चेंज झालाय असं समजा आणि त्या वातावरणामध्ये जा. म्हणजे मग तुम्हाला सगळं स्वच्छ चित्र दिसेल. तुम्हाला जे करायचंय ते तुमच्या डोळ्यासमोर दिसेल. इफ यू वॉन्ट टू सी द चेंज, इफ यू वॉन्ट टू चेंज समथिंग, बी द चेंज. तेच मला असं म्हणतोय की तुम्हाला जी गोष्ट करायची आहे, यू शुड बी ऑब्सेस्ड बाय दॅट. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि त्यातून अनेक विषय सुचत जातात. जर तुम्हाला ते सुचत नसतील, म्हणजे खूप छोट्या छोट्या अडचणी लोकांना असतात, कदाचित त्या त्यांच्यासाठी मोठ्या असतील उद्योग करण्याच्या प्रक्रियेमध्ये, तर त्यांनी ज्या अडचणी त्यांना येत आहेत, ज्या प्रश्नांची उत्तरं त्यांना मिळत नाही आहेत, त्या प्रश्नांचं उत्तर मिळत नाही हा एक मुद्दा आहे. पण ते का मिळत नाही याचा विचार केला पाहिजे. ते तुम्हाला मिळत नाही याचं बेसिकली अडचण असं की तुमची त्या विषयातली तपश्चर्या कमी पडते. यू आर नॉट इन टू इट. यू हॅव टू बी अ पार्ट ऑफ इट. ओके. आणि मग तुम्हाला त्यातनं तुमची उत्तरं मिळत जातील असं मला वाटतं. त्यातनंच आलेला हा निर्णय असा होता की आय हॅव टू बी समवेअर नियर मुंबई. त्याचं कारण की मुंबई आर्थिक राजधानी आहे. उद्योग, वर्क कल्चर हे सगळं त्या भागामध्ये आहे. मुंबई, पुणे या भागामध्ये आहे. आणि मी त्या भागामध्ये असलं पाहिजे असं मला वाटलं होतं. पण ऍज आय वॉज ट्राईंग टू टेल यू की पुण्यामध्ये राहणं माझ्यासाठी महाग होतं. सो आय वॉज ट्राईंग टू फाइंड अ प्लेस समवेअर नियर मुंबई. मी सुरतला गेलो, मी औरंगाबादला गेलो, मी नगरला गेलो, मी नाशिकला येऊन बघून गेलो. आणि मग नॅचरली मी नाशिकमध्ये येण्याची संधी शोधत होतो, कारण तिथे यायचं म्हणजे मला काहीतरी संधी मिळाली पाहिजे असं मला वाटतं. पुण्यामध्ये असताना धंदा करायचं हे फिट डोक्यात आहे, त्यात काही वादच नाही. त्यामुळे नॅचरली मी जसं म्हणालो तसं तो सातत्यानं डोक्यात विचार आणि त्याला अनुषंगून ऍक्टिव्हिटी. तुम्हाला आश्चर्य वाटेल सुनीलजी, पुण्यामध्ये असताना मी पुण्यातल्या नावाजलेल्या 40 उद्योजकांना, म्हणजे आपल्याकडे इलेक्ट्रॉनिक आहे त्याचे रत्नपारखी किंवा अभय फिरोदिया, फोर्स मोटरचे अभय फिरोदिया वगैरे वगैरे, म्हणजे त्यांना अभय फिरोदिया आता माझ्या फेसबुकला फ्रेंड आहेत, पण त्यांना कदाचित आठवण पण नाही. या अशा 40 नावाजलेल्या उद्योजकांच्या ऑफिसमध्ये नाही, घरी जाण्याची हिंमत आजमावली होती. म्हणजे घरी त्यांनी मला कोण कुठल्या पोराला घरी का बरं बोलवावं, पण त्यासाठी लागणारे सगळे प्रयत्न, मग पाठपुरावा. त्यावेळेला काय फोन आणि SMS आणि मोबाईल आणि व्हॉट्सअप असं काही नव्हतं. सो यू कॅन इमॅजिन व्हॉट आय हॅड डीड ऍक्च्युअली सो दॅट दे विल एंटरटेन मी ऍटलीस्ट फॉर हाफ एन अवर. त्यांच्या घरामध्ये, ऑफिसमध्ये नाही. 40 उद्योजकांशी मी किमान वेगवेगळ्या विषयांवरती बोललो होतो. त्यांच्या विजनचा, त्यांच्या बोलण्याचा मला भरपूर उपयोग झाला. माझ्यात ते बरंच उतरलेलं आहे असं मला वाटतं. हे करावंच लागेल ना, त्यात काही वादच नाही की तुम्हाला जे करायचंय, जे ऑलरेडी ज्यांनी केलेलं आहे त्यांचं त्यातलं काय नेमकं थिंकिंग आहे बोललं पाहिजे. माझा लर्निंग बाय इंटरॅक्शन वरती प्रचंड विश्वास आहे. तुम्ही जरी मागं भरपूर पुस्तकं बघत असला तरी पुस्तकांमधून शिकण्यापेक्षा मला लर्निंग बाय इंटरॅक्शन मध्ये माझा जास्त विश्वास आहे. बोला लोकांशी, वेगवेगळ्या लोकांशी बोला, म्हणजे ज्यांचा संबंध नाही असं वाटतं त्याही लोकांशी बोला. आणि प्रत्येक व्यक्ती काही ना काही तुम्हाला असं खटकन कधीतरी साक्षात्कार देऊन जाते, दृष्टांत देऊन जाते. सो पुण्यामध्ये असताना वर्षभरामध्ये मी हे केलं. त्यानंतर त्यातूनच मला नाशिकमध्ये अमुक एक असं ऍक्टिव्हिटी आहे ती करशील का असं विचारणं झालं. बघायला म्हणून इकडे आलो. मुख्य म्हणजे मला नाशिक खूप आवडलं. नाशिक हे म्हणजे मला माहिती नाही किती नाशिककरांना हे माहिती आहे.
फारसं कुणाला सांगू पण नाही की नाशिक इज वन ऑफ द बेस्ट सिटीज इन द वर्ल्ड. मी खूप ठिकाणी फिरलो, जगभरात फिरलो. भारतात तर माझे स्वतःची ऑफिसेस आहेत आणि मी जातो सुद्धा. पण नाशिककर मला मी दैववादी नाहीये, नशिबावरती विश्वास नाहीये माझा, पण मला विधान काय करायचं हे माहिती नाहीये. त्यामुळे म्हणतो की नाशिककर अत्यंत नशीबवान मंडळी आहेत सगळी, इथे इथे जन्माला आलेले आणि इथे राहणारे. नाशिक इज वन ऑफ द बेस्ट प्लेसेस टू डू मेनी थिंग्स, नॉट ओनली युअर टू स्टार्ट अन इंडस्ट्री सुरू करण्यासाठी. तर मला नाही वाटत नाशिक सारखं कुठलं शहर आता भारतात आहे, हे मी अगदी ठामपणे सांगतो, अतिशय ठामपणे सांगतो. नाशिकच्या नक्की प्रेमात पडलो. आता उद्योग करायचा म्हणजे बेसिकली 2 गोष्टींची आवश्यकता लागते. माझा उद्योग 5 जुलै 1996 साली फिजिकली सुरू झाला. ज्या 2 गोष्टी नॉर्मली मी बऱ्याच लोकांशी बोलताना जे मला आढळतं ते असं आहे की लोक या 2 गोष्टींमध्ये अडकतात. एक तर काय करायचं असा प्रश्न पडतो. म्हणजे प्रॉडक्ट कुठलं असलं पाहिजे आणि दुसरं फायनान्स. माझ्या दृष्टीने अगदी खरं सांगतो प्रामाणिकपणे, जे मला दिसलं सुद्धा आधी, म्हणजे आज ही झालेली उपरती नाही आहे. दॅट इज व्हॉट आय लिव्ड. मी तेच जगलो. मला जे करायचं होतं त्या फील्ड मधल्या एकांना मी जाऊन विचारलं की मला हे करायचं आहे तर तुमचं मत काय. तर त्यावेळेला त्यांचं म्हणणं असं होतं की अरे तुला जर हे करायचं असेल तर किमान 40 लाख रुपये तुझ्याकडे असावे लागतील आजच्या घडीला. म्हणजे 1995-96 साली तशा खऱ्या अर्थाने म्हणजे त्या अर्थाने 40 लाखाचा वगैरे विचार केला तर माझ्यासारख्या फाटक्या व्यक्तीकडे 40 लाख वगैरे इम्पॉसिबल होतं. अगदी सुरुवातीला मी जे तुम्हाला सांगितलं इथे एस्टॅब्लिश होताना माझ्या एका विराज लोमटे नावाच्या मित्राकरवी च्या मदतीनं मी जयंतराव देशमुखांकडे गेलो, आपल्या इथे प्रसिद्ध आर्किटेक्ट. त्यानं म्हणलं की मला काहीतरी काम पाहिजे. त्यावेळेला इंदिरानगर वसत होतं. त्यांनी तिथे बरीच कामं केली होती. सेप्टिक टँक्स नाही, पण त्यांनी असं म्हणलं की तिथे मी जे बरेच टँक्स वगैरे बांधलेले आहेत संडासच्या टाक्यावर त्याची झाकणं बनवून दे मला. विच वॉज अ फॅब्रिकेशन जॉब. तर अशी अशी खऱ्या अर्थानं सुरुवात झाली होती. गोळे कॉलनीमध्ये गोळे कॉम्प्लेक्स जिथे आहे तिथे जिना आहे असा आतमध्ये. त्या जिन्याला जाळी बनवून दे वगैरे अशी कामं मला जयंतराव देशमुखांनी पण दिली सुरुवातीला. इनफॅक्ट इट वॉज स्टार्ट ऑफ माय अर्निंग ऍज अन एंटरप्रेनर. असं कुठेतरी फॅब्रिकेशनचं काम आणखी कुठल्या 1-2 बिल्डर्स कडे त्यांनी खिडक्या फॅब्रिकेट करायला दिल्या. हे मी साधारणपणे 93, 94, 94, 95 त्या दरम्यान मी करत होतो. जमेल तसं. मुद्दा मी याच्याकडे येतोय की त्याही वेळेला माझ्याकडे पैसे नव्हते आणि फिजिकली सुरुवात करताना पण पैसे नव्हते. सुरुवात करायला माझं मत असं आहे, इथे कोणी यंगस्टर्स असतील तर पैसे हा प्रकार बाजूला ठेवा. यू डोंट नीड ऍक्च्युअली मनी टू स्टार्ट युअर ओन एंटरप्राइज. आता हे फार भलतंच स्टेटमेंट आहे, पण आहे, इट इज अ फॅक्ट. याचं कारण असं की त्याचं एक प्रचंड मोठं प्रेशर लोकांवरती असतं की माझ्याकडे पैसे नाही, मी गरीब घरातनं आलेलो आहे, माझं अमुक नाहीये, तमुक नाहीये, आमची बॅकग्राऊंड नाहीये, म्हणजे 100 प्रकारच्या अडचणी लोक सांगतात. पण मी हे तुम्हाला अगदी ठामपणे सांगतो की तुमच्याकडे पैसे शून्य असतील तरी पण तुम्ही सुरू करू शकता, त्यात काही वाद नाही. दुसरी एक महत्वाची अडचण असते की प्रॉडक्ट काय करायचं नेमकं. मला प्रॉडक्ट काय करायचं हा म्हणजे थोडं मी अग्रेसिव्ह मराठीमध्ये बोलायचं झालं तर मी असं म्हणेन की हा अत्यंत फडतूस विचार आहे. मला उद्योजक व्हायचं आहे, मला उद्योग करायचा, स्वतःचा धंदा करायचा आहे. त्यामध्ये प्रॉडक्ट हा इतका गौण विषय आहे. म्हणजे आता तरी भारतीय कंटेक्स्ट मध्ये मी तुम्हाला हे अगदी ठामपणे सांगू शकतो की तुम्हाला धंदा करायचा हे महत्वाचं आहे. काय करायचं हे महत्वाचं नाहीये. प्रॉडक्ट काय असावं हे इतकं किरकोळ आहे. कारण आता मी गेली 24 वर्ष धंदा करतो. प्रॉडक्ट इज जस्ट मीन्स टू डू बिझनेस. म्हणजे प्रॉडक्टचं एकूण धंद्यामधलं कॉन्ट्रीब्युशन हे हार्डली 10% असतं. 10% पेक्षा जास्त प्रॉडक्टला फारसं महत्व आहे असं मला वाटत नाही.
कारण म्हणजे अगदी तुम्ही हायटेक प्रॉडक्ट जरी करत असाल तरी प्रॉडक्ट व्यतिरिक्त 90% गोष्टी त्यात महत्वाच्या असतात. म्हणजे देर आर मेनी थिंग्स. मी कदाचित 1, 2, 3 गोष्टींची लिस्ट डाऊन इथे करेल. फक्त मला या मुद्द्यावरती थोडं राहू द्या, स्ट्रेस करू द्या की काय बनवायचं हे महत्वाचं नाही. मी ज्या वेळेला ह्या सगळ्या फेज मध्ये होतो 90-95च्या दरम्यान, त्यावेळी तर देशामध्ये कदाचित आपल्याला आठवत असेल रिव्हर्स इंजिनिअरिंगची लाट आली होती. म्हणजे जे प्रॉडक्ट्स ऑलरेडी आहेत मार्केटमध्ये ते घ्या, त्याची कॉपी करा आणि मार्केटमध्ये आणा. अशी एक लाट आली होती विच वॉज लेजिटिमेट वेव्ह. म्हणजे लोकांना त्याच्यामध्ये काही म्हणजे ते जर प्रॉडक्ट रजिस्टर्ड नसेल, ती चोरी नसेल, तर तुम्ही ते प्रॉडक्ट मार्केटमध्ये घेऊन बनवून त्याचे रिव्हर्स इंजिनिअरिंग करायला काहीच प्रॉब्लेम नाही. इनफॅक्ट देर आर मेनी गव्हर्नमेंट एंटरप्राइजेस आजही तुम्हाला बऱ्याच अशा प्रकारचे प्रोडक्ट्स बनवायला देतात. त्यांच्याकडे सॅम्पल्स बनवायला देतात, सांगतात की तुम्ही असं करा. काय करायचं हा इतका गौण मुद्दा आहे. ज्याला जे वाटतं, जे दिसतं ते त्यांनी करावं. इट इज नॉट इम्पॉर्टंट व्हॉट यू आर मॅन्युफॅक्चरिंग. इट इज इम्पॉर्टंट टू मेक इट व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू. दुसरं त्यातलं असं आहे की तुम्हाला जे बनवायचं आहे ते तुम्ही कशा पद्धतीनं बनवता याला प्रचंड महत्व आहे. तुम्ही ते कशा पद्धतीनं बनवता, तुम्ही ते कशा पद्धतीनं विकता. पिझ्झा आपल्याकडे किती पिझ्झा बनवणारे लोक आहेत. पिझ्झा तर खूप लोक बनवतात ना, पण डॉमिनोज या विषयात डॉमिनंट का बरं आहे? काय आहे त्यांच्याकडे, त्यामुळे त्यांचा पिझ्झा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वरती विकला जातो आणि बाकीचे आपल्याकडे म्हणजे डॉमिनोज जगभर आहे, तर मग व्हाय डॉमिनोज? डॉमिनोजच्या पिझ्झ्यामध्ये आणि बाकी इतर मिळणाऱ्या पिझ्झ्याच्या टेस्ट मध्ये काही फरक असतं या? इट इज द वे दे डिलीवर्ड. 30 मिनट में अगर पिज्जा नहीं मिला आपको घर पहुंच घर तक, तर पैसे देऊ नका. इट इज अ ग्रेट स्ट्रेंथ. असे ज्या पद्धतीनं धंदा करायचा ते USP महत्वाचे असतात अँड नॉट दी प्रॉडक्ट. मला आणखी पिझ्झा आठवला म्हणून आणखीन एक उदाहरण मला आठवतं. सुनीलजी, आपल्याकडे किती वेळ आहे? मी किती वेळ बोलायचं आहे? आपल्याला अजून एक तुम्ही 5 मिनिटात तुमचं स्टोरी संपवा. 5 ते 8 मिनिटात तुमची स्टोरी मेन झाली पाहिजे आणि मेन मग नंतर प्रश्न आहेत. बरेच प्रश्न आता आलेले आहेत. तर ते प्रश्न बी आपल्याला घ्यायचे. तर तुम्ही हे 5-7 मिनिटात जास्तीत जास्त 10 मिनिटात संपवा. 10 मिनिट चालेल. 5 मिनिटात संपवा चालेल. मॅकडोनाल्ड ज्यांनी सुरू केलं, त्या मॅकडोनाल्ड ब्रदर्सनी मॅगनीचा बिझनेस मोठा नाही केला. ते बनवायचे, ते द्यायचे, पण ते ज्या पद्धतीनं द्यायचे हे रे क्रॉक नावाच्या माणसाने बनवलं आणि त्यांनी ती कंपनी विकत घेतली. आणि त्यांनी जे काही आज आपण मॅगडी बघतोय, हजारो आउटलेट्स, फ्रँचायझी, त्याचं ते मास प्रोडक्शन, ज्या पद्धतीनं ते सर्व करतात, द वे इन विच द बिझनेस इज डन इज व्हेरी इम्पॉर्टंट, नॉट द प्रॉडक्ट. पैसा गौण आहे, प्रॉडक्ट गौण आहे, तर मग लागतं काय? सगळ्यात महत्वाचा जे रिसोर्स लागतो तो माणूस. आणि मी नाशिकमध्ये आल्यानंतर मी भरपूर माणसं जमवली. 5 ऑक्टोबर 1991 ला मी नाशकात आलो. 5 ऑक्टोबर 1991 पासून मी नाशकात प्रचंड माणसं जमवली, प्रचंड माणसांचा विश्वास संपादन केला. आणि कुणी मला म्हणलं की मी माझ्या लेथ वरती तुला अमुक एक मशीनिंग करून देतो. कोणी सांगितलं की यार बाद में पैसा देना, ये मेटल लेके जा. कुणी सांगितलं की ये मला जरा हे करून दे. ग्लॅक्स्टोन मधल्या काही लोकांनी सांगितलं की हे आम्हाला करून दे. त्यातनं माझा धंदा उभा राहिला. माणूस ही एक प्रचंड मोठी रिक्वायरमेंट, ताकद, ऍसेट आहे धंदा चालू करताना, असं माझं रिअलायझेशन आहे. आणि आजपर्यंत मी तेच करत आलेलो आहे. मी फक्त माणसं निर्मिती करणे, माणूस उभा करणे. माझ्याकडे ना मी स्वतःची मशीन्स ठेवलेले आहेत, ना मी गेल्या 24 वर्षामध्ये मी माझ्याकडे मशीन्स नाही ठेवलेली. मी बनवून घेतो मार्केटमधून आणि मी माझ्याकडे असेंब्ली टेस्टिंग करतो. त्यामुळे मला सुरुवातीला पैसा लागलाच नाही. त्यानंतर आणखीन एक प्रश्न, पण माणसं, माझ्या ऑर्गनायझेशन मधली माणूस हा अतिशय महत्वाचा फॅक्टर आहे. आणि तेच व्यवसाय करतात, त्यांच्याच जोरावरती जो काही मी आज आहे तो आहे. आणि हे फक्त जस्ट टू मेक स्टेटमेंट नाहीये, इट इज अ फॅक्ट.
मला फक्त माणूस महत्वाचा वाटतो व्यवसाय करताना. यू लुक ॲट ऑर्गनायझेशन्स लाईक L&T अँड ऑल, ते काही बनवतात, ते हेलिकॉप्टर बनवतात, दे बिल्ड शिप्स. याचा अर्थ त्यांच्याकडे ती टेक्नॉलॉजी किंवा त्यांच्याकडे तो शॉप नसतो, त्यांच्याकडे ती माणसं असतात करणारी. त्यामुळं उद्योग करताना हे फार लक्षात ठेवलं पाहिजे. आणि माझा आजपर्यंत सगळ्यात मोठा भार फक्त माणसांवरती आहे. मला सुरुवातीला मी मार्केटिंग माझं करण्यासाठी देशभर प्रत्येक एव्हरी नूक अँड कॉर्नर ऑफ द कंट्री मी फिरलोय. मी पार अगदी नाझिरा शिवसागर म्हणजे चायना बॉर्डर आसाम तिकडे गेलो, तो कोची, कन्याकुमारी, राजस्थानमध्ये कच्छ वगैरे या भागामध्ये गेलो. मी प्रचंड फिरलो रात्रंदिवस. मी दिवसातनं वर्षातनं 200 दिवस फिरायचो, टू क्रिएट माय मार्केट, टू टॉक अबाउट माय मार्केट. आणि मला असं वाटतं की मार्केटिंग ही कुठल्याही व्यवसायाची प्रचंड मोठी स्ट्रेंथ आहे. तुम्ही किमान 10, 12, 15, 20 लोकांना तुमच्या प्रॉडक्ट विषयी सांगण्याची आवश्यकता आहे. ते सांगण्याचा मी प्रयत्न केला आणि त्यातनं मला भरपूर साक्षात्कार झाले. मी लोकांपर्यंत पोहोचलो, माझं प्रॉडक्ट पोहोचवता आलं. प्रॉडक्ट पोहोचवताना मला भरपूर सोपं गेलं. आजही इंटरनॅशनल मार्केटमध्ये मी ज्या देशात मला धंदा करायचा आहे, त्या देशात धंदा करायच्या आधी तिथे किमान 10 माझे मित्र बनवतो. जे मला धंदा देणार नाहीत, पण माझी त्यांच्याशी मैत्री होते. त्यातनं मला त्या देशाचा, तिथल्या माणसांचा, तिथल्या बायर्सचा स्वभाव कळतो, तिथलं त्यांचं नेचर कळतं आणि मग मला एंट्री मारायला सोपी जाते. सुरुवातीला मी अंबडमध्ये एका छोट्या माझ्या मित्र प्रदीप पेशकार, माझा मित्र आहे इथला, त्यांनी मला त्याच्या जागेमध्ये काम करायला दिला. त्याची जागा होती तिकडे, तो विनियोग पॉवर कंट्रोल्स नावाची चालवायचो इंडस्ट्री. तिथे मी टेबल स्पेस काइंड ऑफ मला जागा दिली होती. तिथे मी माझी असेंब्ली वगैरे सुरुवात केली. त्यानंतर सातपूरला इकडून तिकडून थोडे पैसे घेऊन मी गाळा घेतला 97 मध्ये. 2000 साली मी अगदी सांगायचं झालं तर मी ज्या पद्धतीनं मार्केट करत होतो ना, त्यातनं मला पैसे मिळत गेले. मला असं नाही झालं की पैसे मला खूप झगडावं लागलं त्यासाठी, कारण ते पॅशन होतं, पोटात आग होती की आपल्याला हे प्रॉडक्ट एस्टॅब्लिश करायचं आहे, मार्केट एस्टॅब्लिश करायचं आहे, लोकांपर्यंत पोहोचायचं आहे. पैसे मिळत गेले. पैसे मिळवणं हा काही फार मोठा इश्यू आहे असं मला वाटत नाही. मला कोणी बँकेनी किंवा असे काही पैसे दिले असं नाही. मी माझ्या प्रॉडक्ट मधनं पैसे क्रिएट करत गेलो. त्यातनं तो गाळा झाला, त्यातनं ती माझी अंबडची जागा झाली. तुम्ही जर मला शेवटचा एक मुद्दा बोलून मी थांबतो. तुम्ही जर मला विचारलं की ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आणि नंतर प्रश्नांमधून तुम्हाला जे काही माझ्याकडनं घ्यायचं ते तुम्ही घ्या. या सगळ्यामध्ये अडचणी काही आल्या का? मी खरं सांगतो तुम्हाला, मला अडचण काही आली नाहीये, आजपर्यंत आली नाहीये आणि अडचण मला इथून पुढे कधी येईल असं वाटत नाही. हे मी फुशारकी म्हणत नाहीये, पण मला ते अडचण म्हणजे काय नेमकं हे मला कळत नाही. म्हणजे अडचण म्हणून जे काही प्रकार येतो तो येतो, बट आय लुक ॲट इट ॲज अ चॅलेंज. ती कोडं सोडवण्यासारखं आहे. आणि मग त्याच्यात जातो 1, 2, 3 दिवस, कधी महिनाभर, कधी 2 महिने, कधी 6 महिने जातात. आणि पण इट इज अ डेली, यू हॅव टू लिव्ह विथ इट. ते चॅलेंज आहे आणि त्यातनं तुम्हाला मार्ग काढायचा. मला हे इतकंच कळतं की अडचण आल्यानंतर ती कदाचित 1 महिना, 1 दिवस, 15 दिवस किंवा 6 महिने राहणार आहे. आणि इट इज अ टेम्पररी फेज आणि त्यातनं मी बाहेर जाणार आहे. आणि ती मला फेस करायची, जी काही अडचण नावाचा प्रकार आहे तो. इट इज अ चॅलेंज फॉर मी. ते चॅलेंज किंवा ती अडचण जर तुम्ही म्हणालात तर ते मला भरपूर माझ्यामध्ये एनर्जी डेव्हलप करतं, माझ्यामध्ये खूप स्किल्स डेव्हलप करतं, मला विचार करायला प्रवृत्त करतं. आणि इट अम्युजेस मी. इट इज अन एंटरटेनमेंट फॉर मी. इट इज अ चॅलेंज फॉर मी अँड आय लव्ह दोज डिफिकल्टीज ऑर चॅलेंजेस. धन्यवाद. खूप छान सांगितलं तुम्ही सुधीरजी. खूप एक एक गोष्टी ह्या अगदी मी तर म्हणतो जर आपण हृदयात कोरून ठेवल्या पाहिजे. कारण की हे जे सगळे बहाणे आपण सांगत असतो की पैसे नाही, जागा नाही, ओळख नाही, काही नाही, आणि तुमच्याकडे हे सगळं काही नसताना तुम्ही नाशिकला आले आणि नाशिकला एवढे एस्टॅब्लिश झाले. तुम्ही स्वतः एक खूप चांगलं एक्झाम्पल आहे. सुधीरजी, एक प्रश्न विचारायच्या आधी तुम्हाला एक चांगली बातमी सांगतो. तुमचे 2 अतिशय चांगले मित्र निपाणीचे, रवी प्रसाद आपटे आणि स्वाती नेसारकर सुद्धा इथे आहेत. ते तुम्हाला ऐकतायत. त्यांना खूप आनंद त्यांनी खूप आनंद व्यक्त केलाय तुमच्याबद्दल खूप आनंद व्यक्त केलाय. दे आर हॅपीली लिसनिंग यू. त्यांना खूप कौतुक वाटतंय. सुधीरजी, बरेच प्रश्न आहेत त्याच्यामध्ये
एक प्रश्न टिपिकल महाराष्ट्रीयन प्रवृत्तीबद्दल बरेच जण विचारत राहतात की मराठी माणूस थोडा उद्योग करण्याबद्दल उदासीन असतो, त्याला घरातून सुद्धा खूप विरोध असतो. तर मी सुद्धा हे खूप अनुभवतो. आमच्याकडे बरेच इंजिनियर्स येतात पण त्यांच्या घरच्यांची मानसिकता अशी असते की आता तुला मी इंजिनियर केलं ना, तू जॉब केला पाहिजे. तर तो जो काही मानसिकता असेल ना, त्यामुळे ते लोक असं खच्चीकरण होऊन जातं त्यांचं, आणि मग नाईलाजाने काहीतरी करतात. मग अशा वेळेला आपण तुमचं मत काय आणि काय केलं पाहिजे या गोष्टीवर? तसं तुम्ही तर अगदी ते बालपणापासूनच त्या पॉलिटेक्निकच्या लोकांना इंजिनियर उद्योजक बनवण्याचं काम करत होता. आता या स्थितीला जेव्हा तुम्ही पोहोचलात, तेव्हा तुम्हाला काय वाटतं की काय केलं पाहिजे ही मानसिकता बदलण्यासाठी? हे अगदी खरं आहे तुमचं, की आपण जे डेक्कन प्लॅटोवरती राहणारे जे लोक आहोत, दख्खनच्या पठारावरती, म्हणजे महाराष्ट्रातले मेनली असं म्हणता येईल, ते सगळे सुखवस्तू लोक आहेत. म्हणजे बघा ना, पाणी मुबलक आहे, जमिनी चांगल्या आहेत, त्यानंतर शिक्षण बऱ्यापैकी इथे बऱ्यापैकी म्हणजे चांगलं उत्तम शिक्षण मिळतं. आणि आपल्या भागामध्ये सहकार खूप मोठ्या प्रमाणावरती चांगला रुजलाय, सहकारी चळवळ डेव्हलप झालेली आहे. त्यामुळे सुखवस्तू कुटुंब आहेत, कम्फर्टेबल आहे सगळं. म्हणजे ज्याला जो खूप आनंदी आहे सुरुवातीपासून, जो खूप कम्फर्टेबल आहे ना, त्याच्या पोटामध्ये आग निर्माण करणं जरा अवघड असतं. हे आणि ती आपली एक अडचण आहे. त्यामुळे सहज 1-2 एकरामध्ये तुम्हाला अमुक अमुक काही लाख पैसे मिळून जातात. सहज एके ठिकाणी कारखान्यावरती नोकरी मिळते किंवा शाळेमध्ये नोकरी मिळते, एखाद्या इंडस्ट्रीमध्ये नोकरी मिळते. कारण आजूबाजूला उद्योगांचं जाळं पण आहे. पुणे, मुंबई, सातारा, कराड, कोल्हापूर तुम्ही या सहज नोकरी मिळते. आपल्याकडचे लोक UPSC, MPSC पण खूप कमी होतात अनफॉर्च्युनेटली. हे पण तुम्ही म्हणजे जसे उद्योजक कमी आहेत, तसे हे पण कमी आहेत. कारण त्याला मेहनत खूप लागते. प्रचंड कचकून अभ्यास करावा लागतो. तर ते कमी आहेत आपल्याकडे. आपल्या भागातले IAS ऑफिसर्स तसे तुलनेनं कमी आहेत. बिहार वगैरेच्या मानाने. याचं कारण बेसिकली असं की खूप सुखवस्तू सगळं आहे. पण याच्यात एक तोटा आपल्या मराठी माणसाचा होतो, की उद्योग नावाची जी झिंग आहे ना, उद्योग नावाचं जे एक सुख आहे ना, उद्योग नावाचं जे एक प्रचंड आनंद देणारं जे विश्व आहे ना, त्याला मराठी माणूस मुकतोय. मी हे अगदी स्पष्टपणे मान्य करतो, की मराठी माणूस उद्योग करायला फार धाडस करत नाही. त्यांनी ते केलं पाहिजे. मराठी लोकांनी मोठ्या प्रमाणावरती धंदे केले पाहिजेत. ती झिंग अनुभवायला एक, आणि दुसरं असं, की या समृद्धीमुळे तुमच्याकडे विचार करण्याची प्रचंड आपल्याकडे ताकद आहे. आपण खूप चांगलं काही करू शकतो आणि ते आपण करत नाही. त्यामुळं देश खूप मोठ्या उद्योजकांना, चांगल्या उद्योजकांना मुकतोय. त्यामुळे सामाजिक जबाबदारी म्हणून का होईना मराठी माणसांनी धंदा सुरू केला पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद. खूप चांगले विचार आहे आणि हेच आम्ही रुजवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि त्याच्यामध्ये खूप यशही मिळत आहे. म्हणजे ज्यांनी धाडस केलं ते लोक पुढे जात आहेत. म्हणजे तुमच्यासारखे बरोबर. अनेक आमचे आज असं म्हणूया की तुमच्या पावलावर पाऊल टाकणारे सुद्धा खूप लोक आहेत. आणि खरोखर अगदी म्हणजे आमचेही अशी उदाहरण आहे की ज्यांच्याकडे अगदी 10 रुपयापासून सुरुवात केलेले लोक आहेत. जे लोकांच्या मनात जे गैरसमज आहे ते दूर करण्याचाच आमचा हा सगळा प्रयत्न आहे. सुधीरजी, तसे बरेच प्रश्न आहे पण सध्याच्या कंटेक्स्ट मध्ये एक प्रश्न खूप महत्वाचा मला वाटतोय तुम्हाला विचारायचा, आणि ज्याच्यात तुम्ही कामही करता, ते म्हणजे आज एक्सपोर्ट मध्ये तुमचं एवढं काम आहे. आज तुम्ही 40 एवढ्या कंट्रीजना, अमेरिकेसारख्या देशाला सुद्धा तुमचं एक्सपोर्ट चालू आहे. एक्सपोर्टच्या बद्दल तुमचा काय विचार? आणि आज जो एक चॅलेंज उभं राहिलेलं आहे की चॅलेंज म्हणजे मी त्याला चॅलेंजच म्हणेल किंवा त्याला संधी जास्त म्हणतो, की आता एकीकडे चायनावर लोक बहिष्कार टाकण्याचं सगळं एक पूर्ण जगामध्ये मानसिकता आहे. अशा वेळेला आपल्या भारताला खूप स्कोप आहे. युरोपमध्ये मरगळ झालेली आहे, अमेरिका त्रासून गेलाय, आणि आता एक सुपर पॉवर म्हणून जी कंट्री उभी राहील ती इंडियाच आहे. तर मग अशा वेळेला इंडियामध्ये, आणि तुम्ही मध्यंतरी एक शब्दप्रयोग वापरला रिव्हर्स इंजिनिअरिंगचा, त्या रिव्हर्स इंजिनिअरिंग आणि असं काय काय केलं पाहिजे की ज्यामुळे आपले इथले मायक्रो एंटरप्रिन्योरशिप वाढीला येईल, आणि खूप संधी दिसत आहेत, आम्हाला तर खूप संधी दिसत आहेत. तर तुमच्या दृष्टिकोनातून या संधी काय काय आहेत आणि त्या कशा आपण कॅप्चर केल्या पाहिजे? आणि बिंग अ प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट ऑफ CII, तुम्ही एका मोठ्या संस्थेचे एक उपाध्यक्ष आहात पूर्ण महाराष्ट्राचे. तर तुमचं तर कॅनव्हास खूप मोठा आहे. तर ह्या सगळ्या याच्यात तुमचं काय मत आहे? काय काय व्हायला पाहिजे ऍज अ
हे म्हणून. अगदी बरोबर आहे की एकतर म्हणजे आज तर संधी आहेच, पण मी अगदी प्रामाणिकपणे सांगतो, म्हणजे चायना मधले काही बिझनेसेस उचकट आहेत लोक वगैरे, जर्मन आणि युरोपियन आणि अमेरिकन कंपन्या हे सगळं ठीक आहे, पण त्यामुळे नाही. कोविड जगाच्या आधी सुद्धा भारतीयांना प्रचंड प्रचंड संधी होती आणि ती आहे आणि ती कंटिन्यू राहील. म्हणजे हा कोरोना समजा नसता तर भारतीयांना संधी नव्हती का, तर असं नाहीये, त्याही वेळेला भारतीयांना संधी होती, कारण त्याच कालावधीमध्ये मी धंदे केले ना. मी 2000 सालापासून बाहेर 99 सालापासून बाहेर फिरायला सुरुवात केलेली आहे. मला हे माहिती आहे की एका अर्थाने भारतीय लोकांसाठी बरीच बरीच राष्ट्र अक्षरशः हातात हार घेऊन, माळा घेऊन, ज्याला वरमाला घेऊन वगैरे तत्सम उभे आहेत. तिकडे आपण बघितलं पाहिजे. आपली सगळ्यात मोठी अडचण अशी आहे की एक्सपोर्ट नावाचं काहीतरी भूत आहे आणि ते खूप कठीण आहे, असं आपल्या सगळ्यांच्या डोक्यात आहे. असं नाही आहे. तुम्हाला फक्त म्हणजे आपल्याला फक्त एक सगळ्यात महत्वाचं करावं लागतं, ते असतं, मी जसं मगाशी पुन्हा एकदा म्हटलं की इफ यू वॉन्ट टू सी द चेंज यू हॅव टू बी दॅट चेंज. आपल्याला ग्लोबल आम्ही आहोत. आय एम अ ग्लोबल मॅन, आय एम अ ग्लोबल सप्लायर. हे पहिल्यांदा स्वतःला कन्व्हिन्स करायला पाहिजे. दॅट इज द फर्स्ट रिक्वायरमेंट. आपोआप तुमच्या कामाच्या पद्धतीमध्ये, तुमच्या धंदा करण्याच्या पद्धतीमध्ये फरक पडेल. चीनमध्ये म्हणजे हे खरंच त्यांच्याकडून हे अनुकरणीय आहे. चीनमध्ये अगदी 2 लोकांची कंपनी, 2 लोकांची फर्म मला माहिती आहे. 2 लोकांच्या फर्म मध्ये एक व्यक्ती लोकल अफेअर्स बघतो, म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग वगैरे जे काही करायचं ते करतो, पण दुसरी व्यक्ती जनरल मॅनेजर इंटरनॅशनल बिझनेस अशी त्यांच्याकडे असते. म्हणजे अगदी 2 लोकांच्या फर्म मध्ये सुद्धा त्यांच्याकडे देर इज अ पर्सन who is looking into the potential opportunities available in the global market. ते पहिल्या दिवसापासून ग्लोबल मार्केटमध्ये जायचा प्रयत्न करतात. मला असं वाटतं की याचीच गरज आहे फक्त. एक की यू हॅव टू थिंक दॅट यू आर अ ग्लोबल सप्लायर, दॅट इज वन, अँड यू हॅव टू बी ग्लोबल. दुसरं त्यातलं असं आहे की एक्सपोर्ट म्हणजे फक्त अमेरिकेला किंवा चीनला किंवा जपानला किंवा जर्मनीला नाही. या जगाची लोकसंख्या आहे 750 कोटी, जशी भारताची 130 कोटी आहे. 130 750 वजा 130 सोडून बाकीचं जग म्हणजे एक्सपोर्टच आहे. तुम्ही केनियामध्ये जा, तुम्ही अर्जेंटिनामध्ये जा, म्हणजे देर आर, म्हणजे अशा काही कंट्रीज आहेत त्यांची तुम्ही नावं पण ऐकलेली. आता केनिया सारखी कंट्री स्वतःची पिन पण बनवत नाही. दे आर कम्प्लिटली डिपेंडंट ऑन इम्पोर्ट्स. अशा कंट्रीज कडे आपण बघितलं पाहिजे. मी लॅटिन अमेरिकन कंट्रीज मध्ये सुद्धा एक्सपोर्ट करतो. तिकडे जायला 36 तास लागतात. कोलंबियामध्ये माझा अतिशय पॉवरफुल डीलर आहे. मी चिलेमध्ये धंदा करतो, म्हणजे पार अगदी टोकाला, दक्षिण टोकाला. म्हणजे मला असं म्हणायचं की हे जर आपण ठरवलं तर तिथे माणसं मिळतात. अमेरिका, जर्मनी, चायना ते सोडून दिलं पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त अनेक कंट्रीज आहेत. तुम्ही एक कंट्री निवडा, तिथे लोकांशी परिचय करून घ्या, त्यांच्याशी मैत्री करून घ्या, आणि तुम्हाला जे विकायचं आहे, हिंजेस विकायचे आहेत, खेळे विकायचे आहेत, काय तुम्हाला जे विकायचे ते तुम्ही विकण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला म्यानमार इज अ न्यू कंट्री. ब्रह्मदेश, म्यानमार इज कम्प्लिटली अ न्यू कंट्री. अशा अनेक कंट्रीज मध्ये एक एक कंट्री सुरुवातीला घ्यायचा, परिचय वाढवायचा. आता तर इट इज सो इझी. मी ज्यावेळेला सुरुवात केली 2000, त्यावेळेला ईमेल वगैरे जस्ट येत होतं. आता खूप सोपं आहे. व्हॉट्सअप वरती तुम्ही कॉल्स करू शकता. व्हॉट इज रिक्वायर्ड इज फोकस्ड मार्केट, म्हणजे फोकस्ड कंट्री, अँड अगेन पॅशन अँड फायर इन दॅट डेली, की मला एक ना एक दिवस इथून मला ऑर्डर्स मिळाल्या पाहिजे. दॅट इज व्हॉट इज रिक्वायर्ड. ग्रेट, खूप छान आहे. आज एक्सपोर्टच्या बद्दल तुम्ही खूप गैरसमज दूर केले आणि खूप जसं म्हटलं ना, खेळ्यापासून अगदी मग ते ऍग्रिकल्चर कमोडिटी पर्यंत सगळ्याच काही गोष्टी आपण एक्सपोर्ट करू शकतो. आणि जसे अनेक देश, जसं तुम्ही केनिया सांगितलं, मिडल ईस्ट मध्ये कुठे काय स्वतःचं होतं, ते काय बनवतात स्वतःचे. तर अशा अनेक कंट्रीज मध्ये आपल्याला खूप चांगला एक्सपोर्ट करता येईल. आणि याच्या आधी तुम्ही अगदी सुरुवातीला जे सांगितलं की तुम्ही पहिले त्या देशात गेले, तिथे 10 मित्र बनवले आणि मग तुम्ही ते केलं. इट्स अ व्हेरी गुड स्ट्रॅटेजी दॅट यू आर टोल्ड अस. आता एक
अजून एक तुम्ही आता बरं असंही सांगितलं सुधीरजी की आउटसोर्सिंग तुम्ही बरंचसं काही करता. तर आता या आउटसोर्सिंग करण्यात रेट मॅच होतो का? आणि मग तो एक तर रेट मॅच होत नाही असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे. आणि मग स्वतः करायचं म्हटलं तर पैसा लागतो. आणि मग अशा वेळेला क्लायंटच्या एक्सपेक्टेशन कशा पूर्ण करतात तुम्ही? काय तुमचं काय मत आहे? रेट मॅच होत नाही, ये भी बहानेबाजी आहे. म्हणजे तुम्ही म्हणले की धंदा करणारी माणसं ना, म्हणजे धंदा करतात की रडतात जास्त हेच मला कळत नाही. अहो तुम्ही अगदी अगदी भारताचं आपण इतके लकी आहोत की आपण भारतात जन्माला आलो. 130 कोटी लोकांचं मार्केट आहे. इथे काय काय विकलं जातं? इथे म्हणजे तुम्ही तुम्ही काहीही बनवा आणि कितीही पैशाला द्या, ते घेणारे लोक इथे आहेत. म्हणजे मर्सिडीज पण तुम्हाला 3-4 महिने मिळत नाही आणि अगदी छोटी गाडी सुद्धा तुम्हाला म्हणजे ती पण खपते. त्यानंतर मर्सिडीज पण इथे खपते. तुम्ही कुठल्याही म्हणजे ट्रेनला पण गर्दी असते, बसला पण गर्दी असते. तुम्हाला काय सगळीकडे गर्दी असते. म्हणजे तुम्ही जे कराल ना, ते इथे खपतं. वडापावचं गाडी पण काही खपते, प्रश्न त्यानंतर डॉमिनोजचा पिझ्झा पण खपतो, बर्गर तिखट तिथे पण ते खपतं. मला हे म्हणायचं की यार तुम्ही तुमचं मार्केट शोधलं पाहिजे. व्हेअर डू यू वॉन्ट टू प्लेस युअर प्रॉडक्ट? प्राइस कमी आहे, जास्त आहे असा मुद्दाच या या देशामध्ये तर नक्की नाही आहे. बाहेरच्या देशांमध्ये सुद्धा नाही. तुम्हाला जे परवडतं त्याचं ते तुम्ही बनवा आणि ऑफकोर्स यू हॅव टू बी कॉम्पिटिटिव्ह वगैरे ठीक आहे, पण तुमचं प्रॉडक्ट कुणी घेणारच नाही असं अजिबात नसतं. माझं प्रॉडक्ट काही लोकांपेक्षा महाग आहे, काही लोकांपेक्षा स्वस्त आहे. मी माझा कस्टमर बेस शोधलेला आहे, तिथे मी माझा धंदा करतो आणि मी मजबूत धंदा करतो. व्हेरी राईट आन्सर. खूप छान सांगितलं तुम्ही. आणि सगळ्याच गोष्टींना मार्केट आहे, फक्त तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे. व्हेरी नाईस. आता सुधीरजी एक थोडा पर्सनल प्रश्न आहे तुम्हाला. तो असं आहे की तुम्ही आता मध्यंतरी असंही विधान केलं की तुम्ही 200 दिवस अगदी फिरत राहतात किंवा फिरलेले आहात. तर एवढ्या ह्याच्यात तुमचं कामाचं आणि तुमच्या लाईफचं कसं तुम्ही तेवढं वाचन बी आहे, तुम्हाला गायनाची आवड आहे, तुम्हाला अगदी लेक्चर देण्याची बी आवड आहे. हे सगळं कसं काय करताय सगळं तुम्ही? हाऊ यू आर मॅनेजिंग युअर लाईफ? मला अगदी म्हणजे मी सांगू का, मला जर उद्योजकांचे किंवा लोकांचे बहाणे या विषयावरती पीएचडी करायला सांगितले तर मी 5 मिनिटात करेल. याचं कारण की वेळ नाही किंवा वेळेचं व्यवस्थापन या विषयात लोक जे तक्रारी करतात ना, त्यांनी जरा म्हणजे त्यांनी पुन्हा चिंतन करावं आणि बघावं की खरंच मला वेळ नाही आहे की मी फक्त बहाणेबाजी आहे त्याची. भरपूर वेळ असतो, 24 तास वेळ असतो. हा आणि मला कस्टमरनी म्हणजे इथेच असं नाही, मला आठवतं कोइंबतूरच्या एका नाही मदुराईच्या एका कस्टमरनी 11 वाजता बोलवलं आणि मला त्यांनी 4 वाजता म्हणजे फिजिकली मला बोलवलं. 11 ते 4 कसली धमाल. त्याच्यामध्ये माझे 2 लेख लिहून झाले रिसेप्शन मध्ये त्याच्या बसून. हा त्याच्यामध्ये मी इतकं स्वतःशी बोललो, मी पेपरमध्ये बोललो. मला आठवतं आयन एक्सचेंज नावाची एक कंपनी आहे, तिथे पण मला असं 2 तास बसावं लागलं. इंडियन एक्सप्रेस समोर होता. इंडियन एक्सप्रेसनी एक फक्त ऍक्सिडेंटल डेथची बातमी दिली होती. त्याच्यावरती माझा माझा लेख तयार झाला. मी दुसऱ्या दिवशी तो मी मेल पाठवला. कुमार केतकरांनी पण माझी माझी पाठ थोपडली. बोले क्या बढिया लिखा है यार तूने. हा म्हणजे मला असं म्हणायचंय की वेळेचा उपयोग कसा करून घ्यायचा हे जर ठरवलं तर वेळेची अडचण येतच नाही. ओके, हा एक मुद्दा. दुसरं मला असं म्हणायचंय की माझ्याकडे माझ्या कंपनीमध्ये डेलिगेशन नावाचा प्रकार मी पहिल्या दिवसापासून करतोय. मला जे काम करायचं आहे त्यासाठी मी ते काम मलाही माहितीये की मी 8 दिवस करणार आहे, 10 दिवस करणार आहे, 15 दिवस करणार आहे. पण त्यानंतर मात्र मी हे कुणाला तरी करायला देणार आहे. त्यामुळे मी पहिल्या दिवसापासून ते काम करणं आणि त्या बरोबरीने एका माणसाला ट्रेन करणं अशा दोन्ही गोष्टी पॅरलली करत आलेलो आहे. माझ्याकडे भन्नाट लोक आहेत आता. म्हणजे ते काय फार खूप क्वालिफाईड आहेत. आयआयएमचा एमबीए झालेला आहे किंवा खूप आयआयटीतनं आलेला आहे, असलं काही नाही आहे. नाशिक मध्ये असलेले सर्वसामान्य लोक माझ्याकडे आले, भक्तिभावानं ते काम करतात. मी त्यांच्यावरती 100% विश्वास ठेवतो आणि त्यातनं ते भली भली मोठी जबाबदारी घेतात. माणसं निर्माण केली की तुमच्याकडे वेळच वेळ राहतो असं मला वाटतं. डेलिगेट केलं पाहिजे.
ताकदीने. ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट खऱ्या अर्थाने केलं पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे. आणि म्हणजे आज Exactly. जे तुम्ही सांगताय की जी गुंतवणूक आहे ना, म्हणजे आम्ही लोकांना सांगत राहतो गुंतवणूक ही लोकांमध्ये करा, प्रॉपर्टी वगैरे या सगळ्या गोष्टी वाढल्या पाहिजे, पण त्यापेक्षा माणसांमध्ये गुंतवणूक वाढली तर तुमचं आमचे आमचे बरेच जे काही इथे उद्योजक येऊन गेले, अगदी अशोक कटारियापासून पियुष सोमानी वगैरे किंवा आमचे विलास शिंदे असतील, हे सगळ्या लोकांनी याच पद्धतीने सांगितलेलं आहे. आणि ते तुमचंही म्हणणं तेच आहे, विच इज कन्फर्मिंग की यू शुड इन्व्हेस्ट इन पीपल, त्यांना डेव्हलप करा. मग तो काय IIM MBS पाहिजे असं काही नाही, साधारण माणसांमध्ये सुद्धा या सगळ्या गोष्टी आहेत. जसं शिवाजी महाराजांनी केलं तसं आपण सगळं केलं, आय थिंक आपल्याला हे सुद्धा सगळं करणं शक्य आहे. आता एक अजून एक प्रश्न असा आहे की एक तुम्ही एका मोठ्या संस्थेला सुद्धा रिप्रेझेंट करता, CII, कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री. याच्यामध्ये याचं एक कार्याबद्दल जरा बऱ्याच जणांना उत्सुकता आहे, आणि तुमचा त्याच्यात रोल काय आहे, कशा पद्धतीने ते एकंदरीत ती संस्था काम करते, आणखी सिन्स यू आर रिप्रेझेंटिंग दॅट ऑल्सो, लोकांना त्याचे ऐकायचं, त्याच्याबद्दल जाणून घ्यायचं. मी 2 मिनिटात सांगतो. CII म्हणजे भारतीय उद्योग महासंघ ही भारतीय उद्योगांची अपेक्स बॉडी आहे. 125 वर्ष असणारी उद्योगांची संस्था आहे. आणि आमचा मेन बिझनेस ऑफ CII इज पॉलिसी ऍडव्होकसी. उद्योजकांचे म्हणजे इथे बेसिकली उद्योग फोफावला पाहिजे, फैलावला पाहिजे, त्यानंतर समृद्ध झाला पाहिजे, यासाठी CII गव्हर्नमेंटकडे मोठ्या प्रमाणावरती गव्हर्नमेंटकडे मोठ्या प्रमाणावरती उद्योजकांची बाजू मांडते, गव्हर्नमेंट बरोबर सहकार्याने काम करते. हे सगळ्यात महत्वाचं जे मी CII मध्ये शिकलो. इररिस्पेक्टिव्ह ऑफ द कलर ऑफ द गव्हर्नमेंट, वी वर्क इन कोलॅबोरेशन विथ द गव्हर्नमेंट. इंडस्ट्रियल गव्हर्नमेंट पण आमच्याकडून खूप मोठ्या प्रमाणावरती, त्यामुळे आता विश्वास संपादन केल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावरती इनपुट्स मागतं. म्हणजे आताचं जे 20 लाख करोडचं पॅकेज निर्माण झालेलं आहे ते, किंवा लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये होणाऱ्या उद्योजकांच्या अडचणी, विशेषतः MSMEच्या अडचणी, त्यांना 20% ऍडिशनल लोन दिलं पाहिजे, अशा कित्येक मागण्या, किंवा ट्रान्सपोर्ट चालू झालं पाहिजे इररिस्पेक्टिव्ह ऑफ ट्रान्सपोर्टेशन ऑफ इसेन्शियल गुड्स, अशा कित्येक गोष्टी गव्हर्नमेंटकडे सातत्यानं आम्ही घेऊन जातो. मी तुम्हाला सांगतो, आजपर्यंतचा माझा अनुभव असा आहे की गव्हर्नमेंटकडे तुम्ही चांगल्या मनाने, रचनात्मक दृष्टिकोनाने, कुठलंही गव्हर्नमेंट असलं, विशेषतः ऍडमिनिस्ट्रेशनकडे तुम्ही गेला तर तुमचं स्वागतच होतं. अतिशय उत्तम कोऑपरेशन गव्हर्नमेंट मशिनरी तुमच्या बरोबर करते. आणि फक्त मुद्दा असा आहे की तुम्हाला राईट भाषेमध्ये राईट इश्यू गव्हर्नमेंट पर्यंत नेण्याची आवश्यकता असते. प्रामुख्यानं CII ते करतं. मुद्दा क्रमांक 1. मुद्दा क्रमांक 2, CII उद्योजकांना बिझनेस डेव्हलपमेंटसाठी मोठ्या प्रमाणावरती मदत करतं. CII चे इंटरनॅशनल मार्केटमध्ये खूप ठिकाणी एक्झिबिशन्स होतात, अत्यंत वाजवी दरामध्ये होतात. त्याचा फायदा इथल्या उद्योगाने, विशेषतः छोट्या उद्योगांनी केला पाहिजे. माझं खूप मोठं डीलर नेटवर्क बाहेरचं हे CIIच्या एक्झिबिशन्स थ्रू झालं. म्हणजे 9 स्क्वेअर मीटरचा हॉल, तुम्हाला जाणं येणं राहणं सगळं धरून साधारणपणे 1,75,000 तुमचं होतं. म्हणजे इतक्या कमी किमतीमध्ये तुम्हाला बाहेर तुमचे प्रॉडक्ट डिस्प्ले करण्याची अदरवाईज संधी मिळत नाही. CII ते करतं. CIIचे स्वतःचे साधारणपणे 29 देशांमध्ये ऑफिसेस आहेत, त्याची मदत होते. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा CII करतं ते असा आहे की उद्योजकांमध्ये कॉम्पिटिटिव्हनेस बिल्ड करण्याचा प्रयत्न करतं. CII खूप मोठ्या प्रमाणावरती ट्रेनिंग घेतो उद्योजकांचं. आमचं एक्सलन्स सेंटर आहे, स्किल सेंटर आहे, क्वालिटी सेंटर आहे. या सगळ्या विषयामध्ये CII ट्रेन करतं फॉर एंटरप्रेनर्स टू बी ग्लोबली कॉम्पिटिटिव्ह. आणि ऑफकोर्स सोसायटीशी कनेक्ट तर आहेच. CII महाराष्ट्रामध्ये या गेल्या 3-4 महिन्यामध्ये साधारणपणे 10,000 व्हेंटिलेटर्स दिले असतील, किमान 50,000 PPE किट्स दिले असतील, साधारणपणे 50,000 लोकांना अन्नधान्याचा पुरवठा केला असेल. हा, काहीतरी त्यांना टेक्निकल इश्यू आला. हा, आलं का? आलं का? मध्ये कटलं होतं. हे वेगवेगळ्या ठिकाणी. मी आता आडवा दिसतोय की उभा दिसतोय? होय सर, टिल्टेड दिसतंय तुम्ही. टिल्टेड दिसतंय. हा, येस ओके. येस.
ठिकाणी सीआयने आता केलेलं आहे. असं साधारणपणे सीआयचं काम आहे. 90,000 मेंबर्स आहेत. एकच क्लास स्टेटमेंट करतो, सीआय इतकी समृद्ध आहे की सीआयचे मेंबर्स 45% ऑफ जीडीपी ऑफ दिस कंट्री कॉन्ट्रीब्युट करतात. अरे ग्रेट, येस. खूप छान. एक तुमचे मित्र जे आहेत, मला माझं त्यांचं इथे उत्सुक दिसू राहिले काहीतरी बोलायला. रवी प्रसाद आपटे, त्यांना मी अनम्यूट करतोय. त्यांना जर काही बोलायचं असेल तर 1-2 मिनिटं त्यांना ऐकून घेऊया. रवी प्रसाद आपटे आले का? माझा बालमित्र आहे. हा लहानपणापासून त्यांनी मला बघितलेलं आहे. हा, त्यांनी ते तुम्हाला म्हणजे त्यांची केव्हापासून उत्सुकता आम्ही पाहतोय. तर माझ्या मते त्यांनी बोलून नाही दाखवलं, पण असं वाटतंय की त्यांना बोलायचं आहे. या हॅलो रवी प्रसाद. हॅलो क्या बात आहे. बोल हॅलो. कशा, ऐकतोय मी. हा हॅलो. येस. माझा हात सोडली नाही. त्यांनी शाळा बदलली पण मैत्री मी सोडलो नाही. आठवड्यातून एकदा त्याला भेटायला जायचं, पण त्याची हुशारी मला जमली नाही. परंतु त्याची पोच खूप मोठी आहे आणि तो खूप देशप्रेमी आहे, खूप कष्टाळू आहे. आणि त्यांना आपल्या नरेंद्र मोदी साहेब जसे कष्ट करतात देशाच्या विचाराने, तसं तो झपाटलेला मनुष्य आहे. आणि त्याला कुठल्याही क्लायमेटची, कुठल्याही कंडिशनची निगेटिव्हपणा त्याच्याकडे नाहीच. त्याने आपलं कारगिल युद्धाच्या वेळेला पण त्यानं खूप काही आम्हाला माहीत नाही ते केलेलं आहे. त्याचे खूप खूप माहित नसलेल्या गोष्टी आम्हाला आता थोड्या थोड्या कळल्या. मित्र म्हणून मला खूप माहिती होता, पण उद्योजक म्हणून आता त्याच्या तोंडातून मला जे कळलं ते खूप वाखाणण्यासारखं आहे. आणि एवढी मोठी झेप, तुला खूप शुभेच्छा. धन्यवाद. क्या बात आहे. धन्यवाद. खूप बरं वाटलं तुमचं ऐकून. मी सोबत त्यांच्या शिक्षकांचा, माझ्या शाळेच्या मित्रांचा पण फोटो दाखवत आहे. हा निपाणीमध्ये असतो. निपाणीमध्ये स्वतःचा छोटा व्यवसाय तो करतो. हा, क्या बात आहे. ओके, क्या बात. क्या बात. थँक्यू व्हेरी मच. वा. चला, तुमच्या सगळ्या आठवणींना उजाळा मिळाला. आता आपण संपतोय, पण संपण्याच्या आधी एक आमची सगळ्यांची इच्छा आहे. मी तर तुम्हाला 2-3 वेळा ऐकलेलं आहे, पण सगळ्यांना एक काहीतरी तुमच्या आवडीचं एखादं गाणं, आता केराओके नाहीये, पण एक तुमच्या आवडीचं एखादं गाणं या प्रसंगात तुमच्या तोंडून ऐकायला आम्हाला खूप आवडेल. कारण की तुमचा आवाज आम्हाला वाटत नाही की तो, आम्हाला वाटतं की तो गायकच गातोय. इतकं सुंदर तुमचा आवाज आहे. एखादं गाणं तुमच्या पसंतीचं जे तुम्हाला आवडेल ते सांग. हे अनपेक्षित आहे, तुम्हाला मला माहिती आहे, पण तुम्ही अनपेक्षित आहे. आणि खरं तर मी हा माझा कार्यक्रम तिकीट लावून करणं पसंत आपण करू तिकीट लावून एखादा अंतरा. अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी, लाख चुका असतील केल्या, केली पण प्रीती. अखेरचे येतील माझ्या इथे सुरू होण्याआधी संपते कहाणी. साक्षीला केवळ उरते डोळ्यातील पाणी, डोळ्यातील पाणी. जखम उरी होते ज्यांच्या तेच गीत गाती. लाख चुका असतील केल्या, केली पण प्रीती. अखेरचे. क्या बात आहे. एकदम सुंदर. खूप सुंदर झालं. आता आमचे अशोकाचे सीईओ आहेत लोंढे साहेब, त्यांनी जरा काहीतरी प्रश्न विचारू इच्छित आहेत. शेवटचा प्रश्न त्यांचा जरा आपण घेऊया. मोठा माणूस आहे तो. सुधीर, फॅन्टॅस्टिक. आणि तुझ्या बऱ्याच म्हणजे अष्टपैलू नाही, मला वाटतं अजून 4-5 पैलू ऍड करायला हरकत नाही, पण ग्रेट. आणि विश यू द ऑल द बेस्ट. मी थोडं बऱ्यापैकी लेट जॉईन झालो, कदाचित हा प्रश्न झाला असेल.
आवाज येतोय का? हो, येतोय, येतोय. येतोय. तर एक छोट्या 2 गोष्टी विचारायच्या होत्या, कारण तू आता नॅशनल लेवल इंटरनॅशनल लेवलला बघतोयस. तर एक आपण हे म्हणतो की इज ऑफ डुईंग बिझनेस आणि एक टॅक्स टेररिझम, याच्यातला निगेटिव्ह पार्ट सोडला, कारण टेररिझमला की निगेटिव्ह शब्द येतो किंवा इज ऑफ डुईंग बिझनेस म्हटल्यावर तो थोडासा निगेटिव्ह वाटतं. पण हे वाढवण्यासाठी सीआय प्रयत्न करतं, मला मान्य आहे, किंवा अजून बऱ्याच बॉडी फिक्की प्रयत्न करतं वगैरे. पण याच्यातली काहीतरी एक स्टँडर्ड एसओपी व्हावी आणि एक नवीन, म्हणजे आपण गव्हर्नमेंटकडे बघतो की गव्हर्नमेंटने याच्यावर एसओपी आणावी. आपणच एक एसओपी त्यांना दिली की या पद्धतीने झालं तर इज ऑफ डुईंग बिझनेस असं काही करता येईल. कारण मी फक्त विचारतोय तुला, कारण यू माइट बी गोइंग थ्रू दॅट डे इन डे आउट ऑल्सो. तर असं काही होऊ शकतं का? यू गेट माय क्वेश्चन? Yeah, I could get your question. I can take you. See, we are working at both the levels. आणि अगदी काल संध्याकाळी 6 ते 8:30 या विषयाच वरती आम्ही इज ऑफ डुईंग बिझनेस याच विषयावरती सातत्यानं खूप मोठ्या प्रमाणात कामगिरी होते. ती आता यू विल नॉट बिलीव्ह, 3 दिवसापूर्वी महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटनी GR रिलीज केला, तो याच विषयासाठी. आम्ही MIDC चे CEO, त्यानंतर उद्योग मंत्री, सेक्रेटरी आणि इंडस्ट्री सेक्रेटरी आणि आम्ही 5 उद्योजक, महाराष्ट्रातले 5-6 उद्योजक यांचा एक टास्क फोर्स निर्माण केलाय महाराष्ट्र गव्हर्नमेंटने. इज ऑफ डुईंग बिझनेस इज द ओनली, कारण आम्ही सातत्याने या विषयात बोलतोय, कारण हे इतकं जिकेरीचं आहे की महाराष्ट्र हॅज स्टेट हॅज अ टार्गेट ऑफ डुईंग 1 ट्रिलियन इकॉनॉमी in by 2022 and India wants to be a 5 trillion economy. आता हे जर करायचं असेल तर तुम्हाला इथल्या उद्योजकांना सरळ सोट व्यवस्थित धंदा करता आला पाहिजे. म्हणजे आजही आपल्याकडे इज ऑफ डुईंगचं रँकिंग जरा आपलं बऱ्यापैकी होत असलं तरी इतक्या सुखासुखी धंदा करता येत नाही आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. सो वी हॅव डेफिनेटली, लाईक व्हॉट यू आर ट्राइंग टू टेल मी, इज SOP which we have given to the गव्हर्नमेंट इन ऑल आस्पेक्ट्स, लेबर लॉज पासून वेगवेगळ्या टॅक्सेसच्या बाबतीमध्ये त्याचं भरपूर छान डॉक्युमेंट आहे. सातत्यानं आपण त्याचा पाठ आम्ही CIIच्या प्लॅटफॉर्मवरती आम्ही करत असतो. त्यातनंच महाराष्ट्र गव्हर्नमेंटने ठरवलं की नाव लेट्स हॅव अ टास्क फोर्स टू ऍक्ट ऑन सर्टन थिंग्स. 3 दिवसापूर्वीचा GR आहे. तर हे सरकार करेल म्हणजे सरकारचे सतत बोलत राहावं लागतं. यू कॅन अंडरस्टँड, दे हॅव देअर ओन इश्यूज, दे हॅव देअर ओन प्रॉब्लेम्स. पण इज ऑफ डुईंग बिझनेस या विषयामध्ये आपण त्यांच्या बरोबरीने सातत राहणं, सहकार्य करणं आणि कोलॅबरेशन मध्ये काम करणं, हे जर झालं तर आय कॅन गॅरंटी यू दॅट वी विल बी इन अ व्हेरी गुड फेज इन कमिंग डेज, विच वी आर डुईंग ऑलरेडी. ओके, ग्रेट. होप टू डू ससीड अर्लियर, बिकॉज तू म्हणाला रँकिंग इंडेक्स जो आहे इज ऑफ डुईंग आपला आता 146 असं सगळेजण म्हणतात आणि तो फार खाली आहे. आणि somebody had told from the finance ministry that आपल्याला 6 नंबरला आणायचं आहे. मे बी नीती आयोग हॅड सेड दॅट की एका वर्षी 6 वर आणायचं आहे. मग 146 हे ट्रान्सफॉर्मेशन करायला तुझ्यासारख्या मित्रांची खूप गरज भासणार आहे. We will have to relentlessly work in that area. Yes, thank you. राईट. येस येस. ओके, थँक्यू. धन्यवाद धन्यवाद लोंढे साहेब. संजय अलबेला, संजय धन्यवाद. अरे सॉरी, लेट जॉईन झालो. दुसरा असंच आता वेबिनार चालू होता, पण इट्स ओके. धन्यवाद धन्यवाद लोंढे साहेब, थँक्यू व्हेरी मच. सुधीरजी, लोंढे सरांचा बी एक वेबिनार झालाय, परंतु लोंढे सर आमचे नेहमी श्रोते आहेत. सगळे आमच्या वेबिनार ते अटेंड करत राहतात. सुधीरजी धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. खूप छान तुमची आज मुलाखत झाली आणि अगदी शेवट बी इतक्या सुंदर गाणे तुम्ही निवडलं की काय सांगावं. व्हेरी नाईस. आणि खूप मजा आली. एकंदरीत असं वाटत होतं ही मैफिल थांबूच नाही, पण आपल्याला शेवटी वेळेचं बंधन असतं, थांबावं लागतं. पण तुमच्या विचारांनी खूप लोकांना इन्स्पिरेशन मिळेल, इन्फॉर्मेशन बी खूप चांगली मिळालेली आहे तुमच्या उद्योगाबद्दल, एक्सपोर्ट बद्दल आणि त्याचबरोबर तुम्ही CIIचे जे काही प्रयत्न आहेत त्याच्याबद्दल. I think it was really very informative, educative and inspiring interview we had. आणि अगदी 25वे आमचं जे पाहिजे होतं आम्हाला त्या 25व्या एपिसोडला तो अगदी साजेसा उद्योजक आम्हाला मिळाला. थँक्यू व्हेरी मच सुधीरजी. तुमच्या उद्योजकीय जीवनाला आणि तुमच्या वैयक्तिक जीवनाला खूप खूप शुभेच्छा. तुम्ही असेच अजून बरीच मोठी मोठी शिखर पादांकरांत करत चला आणि एक आदर्श नाशिककरांसाठी तुम्ही उभा करा. धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद धन्यवाद, क्या बात आहे. माझा गौरव आहे तुम्ही मला बोलवलं. थँक्यू सो मच. थँक्यू थँक्यू. बाय.